बच्चू कडू यांनी काढलेला जो मोर्चा आहे, भाजप सगळ्या घटक पक्ष असतील त्यांच्यावर दबाव वेगवेगळ्या पद्धतीने आणलं जात आहे। मुंबई महानगरपालिका आज त्यांच्याकडे नाहीये, तिथे आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत। त्यांच्या पद्धतीने त्यांचे डावपेच चालू आहेत। राज ठाकरे यांचा आजची जे पत्रकार परिषद आहे, त्यांचा जो मेळावा आहे, लावरे तो व्हिडिओ हे परत एकदा सुरू होणार आहे। राज ठाकरे साहेबांची भूमिका आपण जर बघितली ती वस्तुस्थिती आहे, पण भाजप त्यालाही घरोघरी जाऊन आज त्याला उत्तर देत आहे ना। मला असं वाटत नाही की 100% कर्ज माफी होऊ शकेल म्हणून। काही दिवसापूर्वी या ठिकाणी विमानतळाचं उद्घाटन झालं। केंद्रात आणि राज्यात दोन्ही साईडला सरकार भाजपाचं आहे, स्थानिक आमदारही भाजपाचे आहेत, पण आता थोडं टीकास्त्र व्हायला लागलं की अद्यापही नाव दिलं नाही। 3 महिन्याचं आश्वासन दिलेलं आहे, पण माझं म्हणणं दीपा पाटलांचं नाव लागावं एवढं आक्रमक आज भूमिका झालेलं आहे। अगदी पुन्हा तुम्हाला तोच प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यावेळेला साधा उच्चार देखील दिबा पाटलांच्या संदर्भात काढला नाही अशी टीका बऱ्याच ठिकाणाहून झाली। त्यामध्ये 3 टर्मिनल आहेत, एक इंटरनॅशनल, डोमेस्टिक आणि एक कार्गो। तर असं बोललं जाते की त्यापैकी कुठल्या तरी एकाला दिबा पाटलांचं नाव दिलं जाईल सरसकट न देता। नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आज गणेश कोळी साहेब हे वरिष्ठ पत्रकार साहित्यिक आहेत आणि त्यांचा वाढदिवस, त्यानिमित्तानं महासागर आणि परिवारातर्फे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आज सरांसोबतचं जे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे त्याचा मागचा उद्देश एकच की सध्या महाराष्ट्रात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुका आणि इतर निवडणुका आणि ह्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असताना एका कडेला आपण पाहतोय की बरेचसं राजकारण हे गलिच्छ स्वरूप घेताना पाहतोय। काट डालेंगे, मार डालेंगे अशा पद्धतीची भाषा वापरली जाते आणि हे सगळं असताना आपण या संदर्भात जाणून घेऊयात कोळी साहेबांकडून। कोळी साहेब, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की महाराष्ट्रातील येऊ घातलेल्या निवडणुका आणि तापलेलं वातावरण, विरोधक आणि सत्ताधारी याच्यामध्ये जो संघर्ष चाललाय। आता नुकताच बच्चू कडू यांनी काढलेला जो मोर्चा आहे, एल्गार मोर्चा काढलाय, ज्या संदर्भात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत, पण यावेळी त्यांची जी भाषा होती ती भाषा अतिशय खालच्या थराला त्या ठिकाणी गेली। काय सांगाल की आजचं जे राजकारण आहे कशा पद्धतीनं मार्गस्थ होतंय? आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर भाजपचा प्रभाव दिसत आहे आणि भाजप सगळ्या घटक पक्ष असतील किंवा विरोधी पक्षातले घटक पक्ष असतील त्यांच्यावर दबाव वेगवेगळ्या पद्धतीने आणलं जात आहेत। त्यांना त्रास देणं असेल, त्यांची कामं न करणं असेल। उदाहरणार्थ तुम्ही बच्चू कडूंना सांगितलं की त्यांनी रस्त्यावर बसून रात्र झोपून ते आंदोलन केलं। कुठेतरी न्याय मिळत नाही, कुठेतरी सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळत नाही, आंदोलन करावं लागतं, रस्त्यावर आंदोलन करावं लागतं, रस्त्यावर उतरावं लागतं। अशा प्रकारचे जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये विरोधकांची ही आक्रमक भूमिका होत चाललेली आहे। उदाहरणार्थ ईडीची रेड असेल, इन्कम टॅक्सची रेड असेल, अशा पद्धतीने त्रास देणं आज सत्ताधाऱ्यांकडून चालू आहे। पण भाजपचं आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये प्राबल्य बघितलं तर भाजप कुठेतरी उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिका आज त्यांच्याकडे नाहीये, तिथे आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत। त्यांच्या पद्धतीने त्यांचे डावपेच चालू आहेत। तर अशा प्रकारे विरोधकांना दाबण्याचं काम आणि त्याच्यामधून विरोधक आक्रमक होण्याची भूमिका ही आज महाराष्ट्रामध्ये आरोप प्रत्यारोपामध्ये आपल्याला दिसत आहे। महत्त्वाचा मुद्दा त्याचबरोबर आता सध्या राज ठाकरे यांचा आजची जे पत्रकार परिषद आहे, त्यांचा जो मेळावा आहे, लावरे तो व्हिडिओ हे परत एकदा सुरू होणार आहे। याच्यामध्ये मतदार यादीतील जे काही घोळ आहे या संदर्भात एका कडेला राज ठाकरे किंवा महाविकास आघाडी हे आपली बाजू मांडताना दिसतं, पण दुसऱ्या साईडला भाजपाने देखील एक मोहीम राबवली की घरोघरी जाऊन या घेणाऱ्या मेळाव्याचं उत्तर पदाधिकाऱ्यांनी जनतेला द्यावं। पण याच्यामध्ये मार्ग काही निघत नाही आहे। म्हणजे मतदार यादीतील जे घोळ आहे ते देशभराच्या पातळीवरून सुरुवातीला राहुल गांधींनी उचलला, त्याच्यानंतर राज्य पातळीवरती आला। आज जसं ज्या पद्धतीने राज ठाकरेंनी देखील तो मुद्दा उचलण्याचा प्रयत्न केलाय। निवडणुकीच्या समोर या जो याद्यांचा घोळ आहे, काय वाटतं तुम्हाला, हे होईल का सगळं? राज ठाकरे साहेबांची भूमिका आपण जर बघितली तर त्यांची ती मतदार नोंदणीची अनेक नावं आलेली आहेत, वयोमानाने नावं आलेली आहेत, ती वस्तुस्थिती आहे। पण भाजप त्यालाही घरोघरी जाऊन आज त्याला उत्तर देत आहे ना की हे कसं बरोबर आहे म्हणून। म्हणजे सत्ताधारी आणि विरोधक, आणि दुसरं म्हणजे राज ठाकरे यांची भूमिका बदलणारी आहे वेगळ्या परिस्थितीमध्ये। जसं त्याला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही, त्यांची बदलणारी भूमिका काय आहे प्रत्येक वेळी, ही विकास आघाडी सावधपणे भूमिका घेत आहे। पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर 2 ठाकरे बंधू एकत्र येण्याचा कसोशीने प्रयत्न करतोय। त्या पद्धतीने त्यांच्या संयुक्तरित्या बैठका होत आहेत, कार्यकर्त्यांच्या सभा होत आहेत। तर अशा प्रकारे जर आपण बघितलं तर निवडणुकीच्या ज्या मतदारामधला घोळ आहे
हा अजून तरी अनुत्तरित आहे. मला वाटत नाही त्याच्यावर काय होईल का, कारण भाजपा त्याच्यावर अजून भूमिका काय घेते. पण भाजपने आपली साफसफाई घरोघरी जाऊन करण्यास सुरुवात केलेली आहे. राज ठाकरे त्यांचे कार्यकर्ते आक्रमकपणे आज तो विषय मांडतात. विषय अतिशय चांगला आहे, वस्तुस्थिती आहे, त्याच्यामध्ये काही दुमत असं नाहीये. पण बघूया आपण, आता घोडा मैदान जवळ आहे, त्याच्यातून काय होतंय ते. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो पुन्हा तोच की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत, पण 3 टप्प्यामध्ये त्या निवडणुका होणार आहेत. तर याच्यामध्ये हा जो काळ आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि त्याच्यानंतर मतदान याद्याच्या घोळ, बरोबर त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्त्वाचा महाराष्ट्राचा ज्वलंत प्रश्न म्हणजे जवळपास 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलं. तुफान नुकसान शेतकऱ्यांचं झालं आणि ह्यावेळेस नुकसान भरपाई केवळ काहीतरी 70% शेतकऱ्यांपर्यंत ती पोहोचली आहे. पण या पलीकडे जेव्हा भाजपा सत्तेत येण्यापूर्वी किंवा महायुती सत्तेत येण्यापूर्वी जो आश्वासन दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू, पण अद्यापही कर्जमाफी झाली नाही. शेतकरी याला वैतागलेला आहे, त्यामुळे एवढे मोर्चे निघत आहेत. काय वाटते की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कर्जमाफी होणार का? कारण आज संध्याकाळी ती मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक आहे. मला असं वाटत नाही की 100% कर्ज माफी होऊ शकेल म्हणून. आज तुम्ही म्हणता त्यांची बैठक आहे, त्या बैठकीतून काहीतरी मुख्यमंत्री एवढ्या आक्रमकपणे शेतकऱ्याचं जे बच्चू कडूंचं आंदोलन चालू आहे त्याच्यावर काहीतरी निश्चितपणे ठोस भूमिका घेतील. आपल्याला एकच म्हणणे की कुठेही शेतकऱ्यांना न्याय मिळू दे. मराठवाडा आपण बघितला आज किती तिथे नुकसान झालेलं आहे. अक्षरशः ते आपण व्हिडिओ किंवा बातम्या बघितल्या तर डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही. तर आपण आशा करूया की आजची त्यांची जी बैठक आहे ती फलदायी होऊ द्या. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या पदरामध्ये काय मिळेल हे आपण अपेक्षित धरूया आपण, असं मला वाटतं. तुम्ही अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला की काहीतरी त्यातून फलित निर्माण व्हायला पाहिजे. पण आता तुम्ही स्थानिक या ठिकाणी पनवेल टाइम्सचे संपादक आहात. खरं तर तुमचं येथील राजकारण जे आहे त्यावरती सखोल अभ्यास आहे. महत्त्वाचा मुद्दा, काही दिवसापूर्वी या ठिकाणी विमानतळाचं उद्घाटन झालं, पण शेवटी विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याचं फायनल होता थांबलं. आणखी काही कालावधी मागितला. केंद्रात आणि राज्यात दोन्ही साईडला सरकार भाजपाचं आहे, स्थानिक आमदारही भाजपाचे आहेत. पण आता थोडं टीकास्त्र व्हायला लागलं की अद्यापही नाव दिलं नाही. काय सांगाल? बघा, पनवेलमध्ये जे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जे आता होऊ पाहत आहे, स्थानिक प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे प्रामुख्याने की या विमानतळाला आपले प्रकल्पग्रस्तांचे नेते माजी खासदार दिबा पाटील साहेब यांचं नाव लावावं. अतिशय आक्रमकपणे सोशल मीडिया आज तुम्ही बघितला तर खूप आक्रमक दिबा पाटलांचं नाव लागावं म्हणून खूप आक्रमक होते. पण जेव्हा सर्व हे जे प्रकल्पग्रस्तांच्या ज्या संघटना आहेत, ज्या संघर्ष समिती आहेत, अशांना मुख्यमंत्र्यांनी एकत्र बोलून बैठक बोलवली होती. 3 महिन्याचं आश्वासन दिलेलं आहे. पण माझं म्हणणं दिबा पाटलांचं नाव लागावं एवढं आक्रमक आज भूमिका झालेलं आहे. विलंब का होत आहे, त्यांची भूमिका काय आहे, काहीतरी तांत्रिक मुद्दे असं काहीतरी कारण सांगतात. पण ज्याप्रमाणे त्यांनी गोव्याच्या विमानतळाला माजी मुख्यमंत्र्यांचं नाव घोषित केलं त्याप्रमाणे हे इथे करायला काही हरकत नव्हती. पाहूया, म्हणजे अजून तरी अधांतरित आहे सगळं. म्हणजे आज पत्रकार म्हणून आपल्याला अजून त्याची मार्गदर्शिका काय समजत नाही. पण स्थानिक प्रकल्पग्रस्त वगैरे खूप आक्रमक झालेले आहेत आणि ते व्हावं असं आमची इच्छा आहे प्रामाणिकपणे. अगदी आपल्यासोबत खरं तर गणेश कोळी साहेब होते. गणेश कोळी साहेबांनी या संदर्भातील सगळे सखोल जे ज्ञान आहे त्यांच्या अनुभवातलं ते या ठिकाणी दिलं आहे. आपल्यासोबत वरिष्ठ पत्रकार शेडगे साहेब देखील आहेत, प्रशांत शेडगे, पनवेल प्रेस क्लब, पनवेल तालुका प्रेस क्लबचे ते अध्यक्ष आहेत. शेडगे साहेब, महत्त्वाचा मुद्दा पुन्हा की तुम्ही देखील या ठिकाणचे स्थानिक पत्रकार आहात, या ठिकाणचं तुम्हाला खूप नॉलेज आहे. आगामी निवडणुका पाहता लाव रे तो व्हिडिओ यासाठी मनसे आता पुन्हा एकदा तयारीला लागली आहे. काय वाटतं की हा जो मतदार यादीतील घोळ आहे तो खरंच घोळ निवडणुकीपूर्वी नील होईल का? तसं बघायला गेलं तर राज ठाकरे यांची भूमिका नेहमी दुप्पट राहिलेली आहे. मागे सुद्धा त्यांनी EVMचा विषय उचललेला, केंद्र सरकारमध्ये जाऊन त्यांनी दिल्लीला जाऊन काही मंत्र्यांची भेट घेतली, निवडणूक आयोगाची भेट घेतलेली, पण त्यातनं निष्पन्न असं काय झालं नाही आहे. आणि आता मतदार यादीचा जो घोळ वगैरे आहे त्यामध्ये निवडणूक आयोगाने याच्या आधी स्पष्ट केलेलं आहे की जो ज्यांचा ॲड्रेस नसतो किंवा त्याचा पत्ता नसतो त्या एक टेम्पररी पत्ता दिलेला असतो आणि जे मयत आहेत काय तर त्यांचं नाव मतदार यादीतनं काढण्याचं काम सुरू आहे. तरी आता महाराष्ट्र सोडून बाकीच्या ठिकाणी त्यांनी परत फेरफार करायला सुरुवात केलेली आहे मतदार यादीमध्ये. होय, आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका तोंडावरती आहेत, स्थानिक स्वराज्याच्या आहेत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद या सगळ्या असल्यामुळे आता वेळ सध्या मला वाटत नाही की त्यांच्याकडे असेल. तरी पण कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे जानेवारीच्या आतमध्ये निवडणुका घ्यायला लावलेल्या आहेत, कोर्टाचा आदेश आहे.
तर कदाचित परिस्थिती जैसे ते त्यावरनं निवडणुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदी पुन्हा तुम्हाला तोच प्रश्न जो मी कोळी साहेबांना विचारला, तुम्ही स्थानिक पत्रकार आहात आणि नुकतंच विमानतळाचं जे उद्घाटन झालंय त्यावेळेला खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यावेळेला साधा उच्चार देखील दिबा पाटलांच्या संदर्भात काढला नाही अशी टीका बऱ्याच ठिकाणावरून झाली. काय वाटतं तुम्हाला, ते नाव दिल्या जाईल का? काय वाटतं? ज्या टायमाला मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं नवी मुंबई विमानतळाचं, त्या टायमाला निश्चित त्यांनी एकदा नावाचा दिबा पाटलांचा उल्लेख केलेला, प्लस त्यांच्या मुलांना किंवा त्यांच्या कुटुंबांना तिथे मानाचं स्थान दिलेलं. आता त्याच्यामध्ये मुद्दा असा आहे की त्यामध्ये 3 टर्मिनल आहेत, एक इंटरनॅशनल, डोमेस्टिक आणि एक कार्गो. तर असं बोललं जातं की त्यापैकी कुठल्या तरी एकाला दिबा पाटलांचं नाव दिलं जाईल, सरसकट न देता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळच राहील, पण त्या तिघांपैकी कुठल्या तरी दिलं जाईल. बघूया, आता काही दिवसावरती पहिलं उड्डाण होणार आहे, याआधी काही हालचाली होती ते बघूया. अगदी आपल्यासोबत आज दोन्ही वरिष्ठ पत्रकार आणि खरं तर आज राजकीय पार्श्वभूमी, या ठिकाणचं राजकीय वातावरण, येणाऱ्या निवडणुका आणि सरकारची भूमिका, त्याचबरोबर विरोधकांची जी भूमिका आणि त्याचबरोबर या ठिकाणचं विमानतळाचं नामांकन, या विषयावरती सविस्तर माहिती दिली. आपण दोघेही आमच्या या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल आपल्या दोघांचे मनापासून आभार. धन्यवाद.